नमस्कार, हे आहे टायटल न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात मास्टर कृष्णा देवणे यांच्या आत्मरक्षा ऑल कराटे असोसिएशन व स्किल्ड असोसिएशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या मोफत प्रशिक्षण शिबिराचा सांगता समारंभ। पहा टायटल न्यूज नेटवर्क, व्यासपीठ आपल्या हक्काचं। महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी व स्वतःच्या संरक्षण करण्यासाठी लाठी काठी प्रशिक्षण व मार्शल आर्ट कराटे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम वसमत येथे राबवण्यात आला। जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर मास्टर कृष्णा देवणे व त्यांच्या सहकार्यांच्या आत्मरक्षा अँड ऑल कराटे असोसिएशन स्किल्ड असोसिएशनच्या वतीने 7 दिवसीय मोफत प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले। या शिबिरात 250 महिला व विद्यार्थिनींनी लाठी काठी चालवण्याचे प्रशिक्षण घेतले। 7 दिवस हे प्रशिक्षण चालले। शिबिराच्या सांगता समारंभात प्रशिक्षण घेतलेल्या महिलांनी व विद्यार्थिनींनी लाठी चालवण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले। या कार्यक्रमामुळे त्यांना बळ मिळाले। या प्रशिक्षण शिबिरामुळे आपल्याला बळ मिळाले, हिंमत वाढली, अशा प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केल्या। अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालयाच्या मैदानावर झालेल्या या कार्यक्रमासाठी प्राध्यापक बीडी कदम, गट शिक्षणाधिकारी कापटे साहेब, विषय तज्ञ वाळवंटे, मुख्याध्यापिका सरिता पतंगे, ज्येष्ठ पत्रकार व शिव सकाळचे संपादक संजय बर्दापुरे, माजी नगरसेवक प्रकाश इंगळे, येलाप्पा मिटकर, प्राचार्य देवडा मॅडम, दीपाली इंगोले मॅडम यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती। या शिबिरात प्रशिक्षित झालेल्या सौ वैशालीताई तोष्णीवाल, सौ अपूर्वा चौकडा, सौ भवानकर मॅडम, नेहा गायकवाड, आम्रपाली साळवे, भूमी मुरक्या, श्रद्धा माने, आदिती तोष्णीवाल, पूर्वी पतंगे, धनश्री मांदळे, गौरी नेवल, प्रियंका ताटी कोंडलवार, जयश्री कोचर, स्वरा भोसले, रिया वळवंटे यांच्यासह अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करून मास्टर कृष्णा देवणे व त्यांच्या टीमने अत्यंत योग्य पद्धतीने प्रशिक्षण दिल्याने लाठी चालवणे सोपे झाले व आता आपण योग्य पद्धतीने लाठी चालवतो, अशा प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आल्या। जागतिक महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या या प्रशिक्षण शिबिरासाठी आत्मरक्षाचे मास्टर कृष्णा देवणे, मास्टर शंतनू सूर्यवंशी, मास्टर विनायक रोडगे, मास्टर चैतन्य गव्हाणे, मास्टर प्रणव तोष्णीवाल, मास्टर साईनाथ राऊत, दीक्षिता माळे, उत्कर्षा कदम, भूमिका पेंढारकर, सार्थक किरगे, प्राध्यापक सचिन कोल्हे यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले। पहा टायटल न्यूज नेटवर्क, व्यासपीठ आपल्या हक्काचं। या चांगल्या एका प्रकारामध्ये जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं तर या स्पर्धेसाठी बऱ्याचशा 7 दिवसाच्या कार्यक्रमामुळे आमच्या घरेलू कौटुंबिक कार्यभार सांभाळूनही बऱ्याचशा महिला या ठिकाणी आल्या। त्यांनी चांगल्या प्रकारचं 7 दिवसात चांगलं प्रशिक्षण घेतलं आणि या प्रशिक्षणाचा फायदा आमच्या प्रकाशने तुम्हाला सांगितलेला आहे। परंतु या छोट्या छोट्या मुलांसाठी एकच गोष्ट सांगतो, एकच मिनिट थांबा, की तुम्ही नेहमी हे खेळ शिकत असताना तुमच्या शरीराची जी हालचाल होते म्हणून शारीरिक क्षमता वाढते, बौद्धिक क्षमता वाढते, आपलं शरीर निरोगी राहतं, कुठल्याही प्रकारचा आजार तुम्हाला होणार नाही, डॉक्टरकडे जायची गरज पण नाही। या छोट्या छोट्या मुलांनी खेळला पाहिजे। सकाळ संध्याकाळ खेळ सुरू व्हायच्या अगोदर कृष्णा मास्टर तुमच्याकडून वॉर्मअप करून घेतात। वॉर्मअप म्हणजे थोडासा व्यायाम, म्हणून आपलं की बऱ्याचशा ह्या
आमच्या महिला भगिनी इथे येऊन शिकल्या, त्यांना त्याची जाणीव झाली, ते त्यांच्या मुलांना शिकवतील. म्हणून प्रसार आणि प्रचार करण्याची गरज नाही, परंतु आपण आपल्या स्वरक्षणासाठी हे धडे जर घेतले, शाळा कॉलेजमधून जात असताना मुलं वगैरे कोणी काही म्हटलं तर तुम्ही ते फस असं करता नुसतं, त्याने भिवून ते पळून जातील पहा. तर अशा प्रकारचं शिक्षण घेऊन तुम्ही तुमच्या शरीरामध्ये आत्मबल वाढवायचं. नारी कमजोर नाही आहे, सुदृढ आहे, सक्षम आहे, परंतु आम्ही ते दाखवलं पाहिजे आणि याच्यातून आपोआप तुमच्या अंगामध्ये एक प्रकारची शक्ती येईल, एवढं निश्चित सांगतो. असे शिबिर कृष्णा भाऊ तुम्ही घेत जा, आम्ही तुम्हाला सहकार्य करू. धन्यवाद सर्व. मास्टर कृष्णकांत लोणे यांनी मागील 20-25 वर्षापासून की हा मूळचा खेळ चायनीजच आहे. बौद्ध काळामध्ये संरक्षण करण्याची जबाबदारी या खेळाच्या माध्यमातून ती निर्माण झालेली होती आणि म्हणून याला आज वेगवेगळ्या प्रकारची नावं याला दिल्या गेलेली आहेत. म्हणून मुलांनो, कृष्णाचे अनेक विद्यार्थी पोलीसमध्ये आहेत, अनेक विद्यार्थी SRP मध्ये दिले आहे. भविष्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण देत चला सर. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, बीडी सर तुमच्या पाठीशी नाहीत, त्यामुळे तुम्हाला भिण्याची काही आवश्यकता नाही किंवा मागे राहण्याची सुद्धा आवश्यकता नाही. तुम्ही करताय त्याबद्दल तुमचं मी अभिनंदन करतो आणि भविष्यामध्ये एक चांगले दर्जेदार असे हे खेळाडू तुम्ही निर्माण करा, ही एक शुभेच्छा देतो. धन्यवाद. हा प्रोग्राम म्हणजे महिला दिनानिमित्त हा प्रोग्राम अरेंज केला त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. कारण आम्हाला कधीच वाटलं नाही की आम्ही अशी काठी फिरू शकतो. हे काठी फिरवण्याचं प्रशिक्षण दिलं त्याबद्दल सरांचे खूप धन्यवाद. माझं नाव छाया विलास सरकारे. महिला दिनानिमित्त 7 दिवसाचा कार्यक्रम ठेवला होता त्यांनी, त्यामध्ये आम्हाला सगळं छान शिकवलं त्यांनी. माझं नाव जयश्री देवडा. आज जो शिबिराचा कार्यक्रमाची सांगता होती त्याच्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याबद्दल मला अतिशय आनंद वाटला. मार्शल आर्ट कराटे असोसिएशन हिंगोलीतर्फे मास्टर कृष्णा देवणे सरांनी जो 7 दिवसीय महिला दिनानिमित्त जो शिबिर घेण्यात आलं त्याच्यामध्ये महिलांना तसेच मुलींना सरांनी सशक्तीकरण वाढवण्याचा प्रयत्न केलाय, आत्मनिर्भरता वाढवण्याचा प्रयत्न केलाय आणि आत्मरक्षा करण्याचा प्रयत्न केलाय. हा केवळ खेळच नव्हे तर ही काळाची गरज आहे. त्याच्यामुळे मी कृष्णा देवणे सरांना ह्याच्याबद्दल अभिनंदन देते आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देते. शिबिर केलंय हे आता छोटासा प्रोग्राम दाखवलेला आहे. महिला दिनानिमित्त जो काही मेहनत घेतलेली आहे 8 दिवसांची आणि त्याचबरोबर सरांनी त्यांच्यावर जेवढी मेहनत घेतलेली आहे माइंड ब्लोईंग सलाम. आणि या महिलांनी खूप सुंदर प्रदर्शन केलेलं आहे. ताई यांचं नाव तर मला नाही माहिती. छाया सरकारे मॅम खूपच छान. आणि या छोटे छोटे मुले जे आहेत पहिल्यापासून शिबिरामध्ये आहेत किंवा त्यांनी जे काय सांगू शकते मी लाठींमध्ये खूपच छान केलेलं आहे. त्यात आधी पुढच्या वाटचालींसाठी मी कृष्णा सरांना अभिनंदन देते आणि खरंच मनापासून मी आभार व्यक्त करते. महिला आत्मरक्षा शिबिर हे आजकालच्या युगामध्ये अतिशय महत्त्वाचे शिबिर आहे. कारण आजकाल महिलांना किंवा स्त्रियांना किंवा ज्या जॉबला विचार करतात काही कॉलेजच्या युवती आहेत त्यांच्यासाठी हे शिबिर अत्यंत आवश्यक आहे. कारण प्रत्येक महिलेला आपलं स्वतःचं संरक्षण करणं अतिशय. माझं नाव नमस्ते, माझं नाव वैशाली पोस्टिंगर. मी आहे 7 दिवस महिला दिवस निमित्त शिबिर आयोजित केलेलं होतं कृष्णा सरनं. त्यामध्ये आम्ही सर्वांनी भाग घेऊन सरांनी आमच्यावर खूप मेहनत घेतली आणि आम्हाला खूप छान वाटलं. स्वतःचं रक्षण करणे हे आपले धर्म आहे. सरांनी आम्हाला त्यासाठी प्रोत्साहन दिलं त्याबद्दल धन्यवाद.